सोडून देता आलं पाहिजे. पण काय? आपण एखाद्या व्यक्तीसाठी आपला पूर्ण वेळ देतो. आपलं सर्वस्व त्याला अर्पण करतो. पण जेव्हा ती व्यक्ती आपण केलेल्या त्यागाला विसरून आपल्या भावनांची कदर न करता फक्त स्वतःचाच विचार करत असेल, तर अशा वेळी सोडून देता आलं पाहिजे. किती दिवस आपण स्वतःच्या इच्छांना मारून स्वतःच्या भावनांना दाबून जगायचं. आपण असं समजतो की मी नसेल तर त्या व्यक्तीचं कसं होईल, मी गेल्यावर त्याचं कसं होईल, याचं कसं होईल. पण एक सांगू, आपल्या असण्याचा आणि आपल्या नसण्याचा कोणालाच काही फरक पडत नाही. आपण आज आहोत, उद्या जरी आपण मेलो तरी आपल्या नसण्याचा आपल्या असण्याचा कोणालाच फरक पडत नाही. कोणालाच म्हणजे आपल्या आईबापांना सुद्धा आपला फरक पडत नाही. मग आपल्या असण्याचा आपल्या नसण्याचा फरक पडतो कोणाला? तर तो फरक फक्त आपल्या स्वतःला पडतो. म्हणून जीवन जगत असताना सर्वात आधी स्वतःची काळजी घ्या, स्वतःचा विचार करा, इतरांसाठी झुरणं बंद करा, मनाला जाळणं बंद करा. कारण तुम्ही कितीही जीव लावा, कितीही प्रेम करा, कितीही स्वतःचा त्याग करा, पण लोक तुमची कदर करत नाही. तुम्ही फक्त एक ऑप्शन बनून असता. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुसरा एखादा पर्याय उपलब्ध होत नाही, एखादं ऑप्शन निर्माण होत नाही, तोपर्यंत तुमचा वापर फक्त एक पर्याय म्हणून केला जातो, टाइमपास म्हणून केला जातो. की मला बोलायला कोणी नाही, माझा वेळ जाईल यासाठी टाइमपास म्हणून कोणी नाही, म्हणून तुमचा वापर केला जातो. पण जेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखादी दुसरी व्यक्ती येते, ऑप्शन येतं, तेव्हा तुमचा उपयोग यूज अँड थ्रो म्हणून केला जातो. म्हणून स्वतःसाठी जगा, सोडून देता आलं पाहिजे, सोडून द्यायला शिका. काळजी घ्या.